मित्र आणि मैत्रिणींनो, मरणाच्या आधी मृत्यूची भीती कधी जाणवते? तर जेव्हा एखाद्या कैद्याला मृत्यूची शिक्षा सुनावली जाते, म्हणजे फाशीची शिक्षा सुनावली जाते तेव्हा, किंवा असा कोणता तरी भयानक आजार होतो की ज्याला कोणताच उपाय नसतो आणि डॉक्टर सांगतात की तुमच्याकडे फक्त 2 ते 3 महिने शिल्लक आहेत. आपला मृत्यू माहिती असणे म्हणजेच मरणाच्या अगोदर आलेला मृत्यू असतो. मृत्यू हा ठरलेलाच असतो, परंतु त्या प्रत्यक्ष व्यक्तीला माहिती नसते की त्याचा मृत्यू कधी येणार आहे. परंतु फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला माहिती असते की आपला मृत्यू कधी होणार आहे. अशीच ही कथा आहे फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याची, एका महिलेची जिने आपल्याच नवऱ्याला जिवंत मारले होते. आणि तिलाच न्यायाधीश साहेबांनी जेव्हा शेवटची इच्छा विचारली तेव्हा ती म्हणाली होती की माझी केस जज जेलर साहेबांकडे होती, त्यांच्यासोबत मला एका खोलीत एक रात्र घालवायची आहे. तर नक्की काय प्रकरण आहे हे कळण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा. तर आपण कथेकडे वळूयात. 3 वर्ष जेलमध्ये असलेल्या सुनीती ठाकूर हिला आज कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाणार होती. कोर्टरूममध्ये माणसांची खूपच गर्दी होती, कारण सर्वांना उत्सुकता होती की नवऱ्याचा खून केलेल्या सुनीती ठाकूर हिला न्यायाधीश साहेब काय शिक्षा सुनावणार आहेत. मागच्या तारखेला न्यायाधीश साहेबांनी दोन्ही बाजूच्या वकिलांचे अपील, पुरावे आणि साक्ष नोंदवून शिक्षा ठरवली होती आणि सांगितले होते की पुढच्या तारखेला शिक्षा सुनावली जाईल. त्यामुळे न्यायालयात दोन्ही बाजूचे वकील, पत्रकार आणि लोकांची गर्दी खूपच झाली होती. आता सर्वजण न्यायाधीश साहेबांच्या येण्याची वाट बघत होते की आज सुनीतीला नक्की काय शिक्षा सुनावली जाणार आहे. तेवढ्यात न्यायाधीश साहेब येतात आणि सर्वांचे अभिवादन स्वीकारून आपल्या जागेवर जाऊन बसतात. कोर्टरूममध्ये सर्वत्र एकदम शांतता पसरते आणि सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागतात. आरोपी सुनीती ठाकूर हातात हातकडी घालून न्यायालयात उपस्थित होते आणि तिच्यासोबत जेलची वॉर्डन मालिनी असते. वॉर्डन मालिनी ही खूपच चिंताग्रस्त असते. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात, कारण वॉर्डन मालिनीला असे वाटत असते की सुनीती ठाकूर ही खूप साधी आणि सरळ आहे. वॉर्डन मालिनी आणि सुनीती ठाकूर यांनी 3 वर्षांचा काळ हा सोबत घालवलेला असतो. त्यामुळे वॉर्डन मालिनीच्या मनात सुनीतीबद्दल सहानुभूती असते. आरोपी सुनीती ठाकूर हिला पाहून न्यायालयात उपस्थित सर्व लोकांमध्ये चर्चा रंगते. लोकांची कुजबूज चालू होते आणि लोकांचा हा गोंधळ पाहून न्यायाधीश साहेब हातातील हातोडा आपल्या समोरील टेबलवर आपटून ऑर्डर ऑर्डर म्हणतात. त्यामुळे सर्वत्र एकदम शांतता पसरते आणि सर्वजण न्यायाधीश साहेबांकडे पाहतात. आणि मग न्यायाधीश साहेब म्हणतात, आत्तापर्यंत हाती आलेल्या सर्व साक्ष आणि मिळालेले ठोस पुरावे पाहता हे न्यायालय या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की कायदा 302 नुसार सुनीती ठाकूर हिला आपल्या नवऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली जात आहे. ही भयानक शिक्षा ऐकून सुनीतीला अजिबात दुःख होत नाही किंवा तिला रडू येत नाही. तिच्या चेहऱ्यावर कसल्याही पश्चातापाची भावना नसते. ती फक्त कोर्टरूमच्या एका कोपऱ्यात बघून शून्यात हरवलेली असते, कोणत्या तरी विचारात मग्न असते. परंतु ही शिक्षा ऐकून न्यायालयामधील सर्व लोकांमध्ये आपापसात चर्चा सुरू होते. ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच ऐकायला आले होते. यामुळे जी जेलची वॉर्डन मालिनी होती तिच्या मात्र डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कारण न्यायाधीश साहेबांनी जेव्हा सुनीतीला फाशीची शिक्षा सुनावली होती तेव्हा हेही नमूद केले की सुनीती ठाकूरला उद्या सकाळी ठीक 7 वाजता फाशीची शिक्षा देण्यात यावी. आता मात्र सुनीतीच्या हातात फक्त एका रात्रीचा वेळ शिल्लक होता. यामुळे न्यायालयातील त्या रूममधील सर्व लोक चिंतामग्न होतात आणि म्हणतात, जसे कराल तसे भोगाल. कारण सुनीती ठाकूर हिने तिच्या निरपराध नवऱ्याचा निर्घृण खून केला होता. आणि त्या न्यायालयातील रूममध्ये अशीही चर्चा रंगते की सुनीती ठाकूर हिचे दुसऱ्या कोणत्या तरी परपुरुषासोबत संबंध आहेत, म्हणून सुनीतीने त्या परपुरुषासाठी आपल्या नवऱ्याचा खून केला. न्यायालयाच्या त्या रूममध्ये जेवढे लोक उपस्थित होते सर्वजण आपल्या विचारानुसार चर्चा करू लागतात. कारण न्यायालयामध्ये ठोस पुरावे आणि साक्ष या गोष्टींनी सिद्ध झाले होते की सुनीती ठाकूर हिने आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी आपल्या नवऱ्याचा खून केला, कारण हिचा नवरा तिच्या या सर्व गोष्टींसाठी आडवा येत असावा. अशा चित्रविचित्र चर्चा त्या न्यायालयाच्या रूममध्ये रंगल्या होत्या. यामुळे खून केल्याचा गुन्हा आणि तिच्या चारित्र्यावर डाग आला होता. यामुळेच या सर्व गुन्ह्यानुसार सर्व पुरावे आणि साक्ष पाहून न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. थोड्या वेळाने न्यायाधीश साहेब ऑर्डर करून सर्वांना शांत करतात आणि सुनीती ठाकूर हिला तिची शेवटची इच्छा विचारतात.
म्हणजे जसे की तुला कोणाला भेटायचं असेल, आई वडील बहीण भाऊ किंवा इतर कोणी नातेवाईक यांना शेवटचे भेटायचं असेल तर भेटू शकतेस, किंवा काय खायचं प्यायचं असेल किंवा तुझी शेवटची जी इच्छा असेल ती पूर्ण केली जाईल असेही सांगतात. पहिल्या वेळेस जेव्हा न्यायाधीश साहेब विचारतात तेव्हा सुनीती ठाकूर शांत बसते, परंतु जेव्हा दुसऱ्यांदा न्यायाधीश साहेब सुनीतीला तिची शेवटची इच्छा विचारतात, म्हणतात की तुला कोणाला भेटायचं असेल किंवा तुझी दुसरी कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तू निसंकोचपणे तुझी शेवटची इच्छा सांगू शकतेस. हे सर्व ऐकून सुनीती ठाकूर न्यायाधीश साहेबांकडे पाहते आणि तिची शेवटची इच्छा सांगते. शेवटची इच्छा ऐकल्यानंतर तिथल्या उपस्थित लोकांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना ठाम विश्वास बसतो की सुनीती ही चारित्र्यहीन महिला आहेच आणि तिनेच तिच्या नवऱ्याचा खून केला आहे, कारण तिने शेवटची इच्छा सांगितली होती की ज्या पोलीस ऑफिसरने सुनीलने 3 वर्ष माझ्या गुन्ह्याची तपासणी केली आहे त्यांच्यासोबत मला एक रात्र घालवायची आहे. एक रात्र मला त्यांच्यासोबत झोपायचं आहे. पोलीस ऑफिसर सुनील यांचे वय 30 ते 35च्या आसपास असेल. त्यांच्याकडे इशारा करून सुनीती म्हणाली होती की मला सुनीलसोबत एक रात्र घालवायची आहे, एक रात्र सुनीलसोबत झोपायचे आहे. हे ऐकून सर्व लोक शांत झाले होते. सर्वत्र एकच शांतता पसरली होती, कारण पोलीस ऑफिसर सुनील हे एक शांत आणि सरळ स्वभावाचे असतात. कोणत्याही स्त्रीकडे ते नजर वर करून सुद्धा बघत नव्हते. आणि सुनीती ठाकूर हिने तिच्या आयुष्याचे शेवटचे काही तास शिल्लक असताना तिच्या नातेवाईकांना किंवा आईवडिलांना भेटायचे सोडून तिने स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी शेवटची इच्छा म्हणून ऑफिसर सुनीलसोबत झोपायची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ऑर्डर मालिनीसुद्धा आश्चर्यचकित झाली होती आणि विचार करते की सुनीतीने मरता मरता पण शरीराची भूक भागवण्यासाठी इच्छा व्यक्त केली, याचा अर्थ ती चारित्र्यहीन आहे आणि नक्कीच तिने नवऱ्याला मारलं असावं, म्हणून तिला फाशीची शिक्षा झाली. न्यायालयाच्या रूममध्ये चाललेला गोंधळ पाहून न्यायाधीश साहेब हातोडा वाजवून ऑर्डर ऑर्डर म्हणतात आणि पोलीस ऑफिसर सुनीलला त्यांचे म्हणणे विचारतात. तेव्हा तेही सुनीतीची शेवटची इच्छा पूर्ण करेल असे सांगतात. आता मात्र न्यायालयात एकच गोंधळ होतो. सगळं काही चित्रपटात चाललं आहे असेच वाटत होते. न्यायाधीश साहेब पुन्हा हातोडा मारून ऑर्डर ऑर्डर म्हणतात आणि बोलतात की आरोपी सुनीती ठाकूर हिची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जावा आणि तपासक पोलीस ऑफिसर सुनीलला म्हणतात की आजची रात्र तुम्ही सुनीती ठाकूरसोबत घालवावी. सुनीती ठाकूर आणि पोलीस ऑफिसर सुनीलसाठी एक नवीन खोली दिली जावी. न्यायाधीश साहेबांचा हा आदेश ऐकून सर्वत्र शांतता पसरते. यानंतर न्यायालय बरखास्त करण्यात येते. सर्व लोक जाऊ लागतात, पण सुनीती न्यायाधीशांकडे वारंवार पाहू लागते. त्यामुळे न्यायाधीश साहेब सुनीतीच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात. तेव्हा सुनीती न्यायाधीश साहेबांना काहीतरी इशारा करते. दोघांची नजरानजर होत असताना ऑर्डर मालिनी न्यायाधीश साहेब आणि सुनीतीकडे पाहत असते. हे सगळं पाहून ऑर्डर मालिनी आश्चर्यचकित होते आणि विचार करते की हा नक्की काय प्रकार आहे. न्यायाधीश साहेबांनी हिला फाशीची शिक्षा सुनावली आहे आणि ही न्यायाधीश साहेबांनाच काहीतरी चित्रविचित्र इशारे करत आहे. नक्की काय चाललं आहे. तेव्हा न्यायाधीश साहेब एका मुलाला कागद आणि पेन घेऊन सुनीतीकडे पाठवतात. तेव्हा सुनीती त्या कागदावरती काहीतरी लिहिते आणि तो मुलगा तो कागद पुन्हा न्यायाधीश साहेबांना नेऊन देतो. यानंतर न्यायाधीश साहेब आणि सुनीतीमध्ये पुन्हा काहीतरी इशारे होतात आणि न्यायाधीश त्यांच्या रूममध्ये निघून जातात. नंतर सुनीती ठाकूर हिला पोलीस ताब्यात घेऊन पुन्हा एकदा त्याच तुरुंगात घेऊन येतात आणि तिला आतमध्ये टाकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सुनीतीला फाशी दिली जाणार होती. तिच्याकडे फक्त काही तास शिल्लक होते. त्या रात्री ऑर्डर मालिनीची सुट्टी होते, पण ती घरी न जाता तिथेच थांबते. कारण ज्या सुनीती ठाकूरला आपण निरपराध, सरळ आणि साधी समजत होतो, जिच्यासोबत ऑर्डर मालिनीने 3 वर्ष घालवले होते, आज त्याच ऑर्डरला सुनीतीवर वारंवार राग येत होता. कारण आज तिला समजले होते की ही बाई कशी आहे. तिने मरताना पण शेवटची इच्छा लज्जास्पद मागितली होती. रात्रीचे सुमारे 11 वाजले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. सगळं शांत असताना रात्रीच्या 11 वाजता आरोपी सुनीती ठाकूर हिला न्यायाधीश साहेबांनी सांगितलेल्या एका रूममध्ये घेऊन जातात आणि त्या रूममध्ये सुनीतीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ऑफिसर पोलीस सुनीलला सुद्धा पाठवले जाते. ते दोघेही त्या रूममध्ये गेल्यानंतर लगेच न्यायाधीशांचा त्या ऑर्डर मालिनीला फोन येतो. न्यायाधीश साहेबांचा फोन आल्यावर ऑर्डर मालिनी हैराण होते. ती दबकत दबकत फोन उचलते. तेव्हा न्यायाधीश साहेब ऑर्डरला उद्देशून म्हणतात, लवकरात लवकर तुम्ही माझ्या रूमवर या.
न्यायाधीश साहेबांचे असे बोलणे ऐकून ऑर्डर टेन्शनमध्ये येते की या रात्रीच्या वेळेला न्यायाधीशांनी मला त्यांच्या रूमवर का बोलवले असेल, नक्की काय प्रकरण असेल. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश आणि सुनीतीमध्ये काहीतरी इशारे सुरू होते आणि सुनीतीने न्यायाधीशांना कागदावर नक्की काय लिहून दिले होते. वारंवार हेच विचार ऑर्डर मालिनीच्या डोक्यामध्ये येत होते, परंतु तिला यातलं काहीच समजत नव्हते आणि ती हा सुद्धा विचार करत होती की एवढ्या रात्री न्यायाधीशांनी मला त्यांच्या रूमवर का बोलवले असेल. मला बोलवण्यामागे न्यायाधीशांची नियत तर साफ असेल ना, ते माझ्या इज्जतीवर हात तर नाही टाकणार ना. अशा अनेक विचारांनी तिचे डोके दुखू लागले होते. शेवटी ती मनात विचार हा करते की न्यायाधीश साहेब तर स्वभावाने खूप चांगले व्यक्ती आहेत, कधीच त्यांच्याबद्दल असे विचित्र ऐकायला आले नाही. शेवटी ती सर्व विचार करून न्यायाधीशांच्या रूमवर जाते. तेव्हा त्यांच्या रूमच्या बाहेर असलेला सिक्युरिटी गार्ड न्यायाधीशांना विचारून ऑर्डर मालिनीला आत पाठवतो. तेव्हा न्यायाधीश साहेब तिला पाहताच म्हणतात की ऑर्डर मालिनी, मी तुमचीच वाट पाहत होतो, इकडे या, मी तुम्हाला काही दाखवू इच्छित आहे. असे बोलून ते तिला रूममध्ये घेऊन जातात आणि बसायला खुर्ची देऊन समोर असलेली स्क्रीन सुरू करतात. स्क्रीन सुरू झाल्यावर ऑर्डर मालिनी ते समोरचं चित्र पाहून आश्चर्यचकित होते, कारण ज्या रूममध्ये सुनीती ठाकूर आणि पोलीस ऑफिसर सुनील गेले होते त्या रूमचे लाईव्ह प्रक्षेपण या स्क्रीनवर दिसत होते. नंतर न्यायाधीश साहेब मालिनीला म्हणतात, मी स्वतः सांगून त्यांना वेगळी रूम देऊन त्यामध्ये छुपे कॅमेरे लावून घेतले आहेत, कारण सुनीती ठाकूर हिला फाशीची शिक्षा देण्या एक दिवस अगोदर मी तिला भेटायला गेलो होतो. तेव्हा तू तिकडे ड्युटीवर नव्हतीस. तिला भेटायला गेलो तेव्हा मी तिचा साधा सरळ स्वभाव पाहून हैराण झालो की ही एक तर फक्त 25 ते 30 वर्षाची महिला आहे आणि या वयामध्ये तिने लग्नाच्या काही वर्षांमध्येच नवऱ्याचा खून केला. हे मला काही पटलं नाही. तेव्हा मी तिला म्हणालो होतो की मीच तुला शिक्षा सुनावणार आहे. मग त्या दिवशी तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यामध्ये नक्की काय झाले ते मला सांग. मला काही करता आले तर मी करेल. जर तू खरंच निर्दोष असशील तर तुला शिक्षा होणार नाही. सुनीती मला काहीही सांगण्यास तयार नव्हती. जी शिक्षा होईल त्याला ती सामोरे जायला तयार झाली होती. परंतु तिला खूप समजवल्यानंतर, तिला विश्वास दिल्यानंतर सुनीती ठाकूर हिने मला सांगण्यास सुरुवात केली. म्हणाली की साहेब, मला या प्रकरणात फसवण्यात आले आहे आणि या प्रकरणात पोलीस तपासक सुनील यांचा खूप मोठा हात आहे. त्यांची माझ्यावर पहिल्यापासूनच वाईट नजर होती. एवढं ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी तिला सांगितले की मी तुला फाशीची शिक्षा सुनावणार आहे. त्यावेळेस तुला तुझी शेवटची इच्छा विचारण्यात येईल आणि ती तुझी इच्छा पूर्णही करण्यात येईल. मग आता तुला काय करायचे आहे ते तू ठरव. त्यानुसारच सुनीती ठाकूर आणि पोलीस तपासक सुनील यांना मी दिलेल्या रूममध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी जे होईल हे सर्व आपल्याला आवाजासहित या स्क्रीनवर दिसेल. न्यायाधीश साहेब आणि ऑर्डर मालिनी दोघेही स्क्रीनकडे पाहू लागतात. त्यावेळेस सुनीती ठाकूर आणि ऑफिसर सुनील यांच्यातले बोलणे ऐकून ऑर्डर मालिनी पूर्णतः स्तब्ध झाली होती. कारण सुनीतीच्या नवऱ्याचा खुनी सुनीती किंवा दुसरा तिसरा कोणी नसून तो पोलीस तपासक सुनीलच आहे हे तिला समजले. या प्रकरणात सुनीतीला फसवण्यात आले होते आणि फसवणारा पोलीस ऑफिसर सुनील हा स्वतः होता. अशा प्रकारे वेळ निघून जात होता आणि सर्व सत्य न्यायाधीश साहेब आणि ऑर्डर मालिनीसमोर येत होते. या कॅमेऱ्याच्या प्रकरणाबद्दल ऑफिसर सुनील आणि सुनीतीला काहीच माहिती नव्हते. फक्त सुनीतीने कागदावरती न्यायाधीश साहेबांना सांगितले होते की मी आजची रात्र ऑफिसर सुनील सोबत असणार आहे, तरी आपण पुढे काय करायचं आहे ते बघा. त्यामुळे न्यायाधीशांनी त्या रूममध्ये छुपे कॅमेरे लावून सर्व काही रेकॉर्ड करून घेतले होते. अशीच सकाळ झाली आणि इकडे जेलमध्ये फाशीची सर्व तयारी झाली होती. सकाळचे 5 वाजून गेले होते. तेव्हा न्यायाधीश ऑर्डर मालिनीला म्हणतात, आपल्याला लवकरात लवकर जाऊन ही फाशी थांबवणे गरजेचं आहे. असे म्हणून ते दोघेही बाहेर पडतात. तेव्हा बाहेर जोरदार पाऊस सुरू असतो. सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झालेले असते. आता अशा परिस्थितीत जायचे कसे असा विचार करताच न्यायाधीशांनी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि म्हणाले, पाऊस असो किंवा वादळ, नाहीतर काहीही असो, आपल्याला तिथे पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज एका निरपराध व्यक्तीला फाशीच्या शिक्षेपासून वाचवायचे आहे. कसे तरी करून ते दोघेही जिथे फाशी देणार होते तिथे पोहोचतात. तेव्हा तिथे बाकीचे सर्व पोलीस ऑफिसर उपस्थित असतात. न्यायाधीशांना तिथे आलेले पाहून ते विचारतात, काय झाले आहे साहेब, तुम्ही या वेळेला इथे? तेव्हा न्यायाधीश साहेब म्हणतात,
की सुनीती ठाकूर आणि ऑफिसर सुनील यांचे आज रात्रीचे रूममधील रेकॉर्डिंग पाहून फाशी द्यावी की नाही हा निर्णय घेण्यात यावा. त्यानुसार तिथले उपस्थित सर्वजण रेकॉर्डिंग पाहतात आणि सर्व खरं खोटं सगळ्यांच्या समोर येतं. त्या रेकॉर्डिंगमध्ये पोलीस तपासक सुनील म्हणत असतो की तू माझे ऐकले नाही म्हणून आज तुला फाशी होणार आहे. तेव्हा सर्वांना समजते की जेव्हा सुनीतीचे लग्न झाले तेव्हा तिचा नवरा हा दुसरा तिसरा कोणी नसून ऑफिसर सुनीलचा खास मित्र होता. सुनीती ठाकूर दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे जेव्हा ऑफिसर सुनील त्यांच्या घरी जायचा तेव्हा सुनीतीकडे वाईट नजरेने पाहायचा आणि सुनीतीच्या नवऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये तो सुनीतीसोबत संबंध बनवण्याचा प्रयत्न करायचा, तिला त्रास द्यायचा. सुनीती ही साधी आणि सरळ संस्काराची स्वभावाची असल्यामुळे तिने ऑफिसर सुनीलला स्पष्ट सांगितले होते की मी तुझ्या मित्राची बायको आहे, तुझ्या बहिणीसारखी आहे आणि तू हे सर्व करून तुझ्याच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. त्याच मित्राच्या बायकोसोबत तू घाणेरडे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस, ते मला अजिबात मान्य नाही. भलेही कोणी पाहत नसेल, कोणाला कळणार नाही, पण हे सर्व माझा देव पाहत आहे, त्यामुळे मी असले कोणतेही घाणेरडे कृत्य करणार नाही. त्यानंतर ऑफिसर सुनीलने सुनीती ठाकूरला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत सुनीती त्याला जुमानत नाही. तेव्हा शेवटी ऑफिसर सुनील तिला म्हणतो, तू माझे म्हणणे मान्य केले नाहीस तर मी तुला असे फसवेल की त्यामुळे तुला फाशीची शिक्षा होईल आणि ही गोष्ट तू आयुष्यभर विसरणार नाहीस. तेव्हा सुनीती बोलते की माझा जीव जरी गेला तरी मी तुझ्यासोबत संबंध ठेवणार नाही. यानंतर तो ऑफिसर सुनील रागाने तिथून निघून गेला. परंतु त्यानंतर काही दिवसांनी ऑफिसर सुनील पुन्हा त्यांच्या घरी येतो आणि सुनीतीच्या पतीच्या जेवणात नशीला पदार्थ मिसळून सुनीतीसमोरच तो आपल्या मित्राला संपवतो. याचा अर्थ त्या ऑफिसर सुनीलच्या मनात सुनीतीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी होती. हे सगळं कृत्य करून त्याने सर्व काही मॅनेज करून अशी काही परिस्थिती निर्माण केली की सुनीती हीच खुनी वाटली पाहिजे. त्यानंतर ज्या हत्याराने खून केला त्यावर सुनीतीच्या हाताचे ठसे उमटवले जातात. ती चारित्र्यहीन असल्याचं सिद्ध केलं जातं आणि तिला पूर्ण फसवले जाते आणि अशा प्रकारे सगळे खोटे पुरावे आणि साक्षीदार उभे केले जातात आणि हे सर्व न्यायालयात सादर करून सुनीतीला फाशीची शिक्षा कशी होईल हे पाहिले जाते. कारण न्यायालय तेच पाहते जे दाखवले जाते आणि न्यायालय हे ठोस पुराव्यावर आणि साक्षीदारांवर चालते. जर एखाद्या निरपराध व्यक्तीच्या विरोधात खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार सादर केले, ज्या व्यक्तीने कोणताच गुन्हा केला नसेल, तर न्यायालय त्याला सुद्धा ठोस पुरावे आणि साक्षीवरून शिक्षा करू शकते. कारण न्यायालयाच्या डोळ्यावर जी पट्टी असते ती याचसाठी असते, कारण त्याला जे दाखवलं जातं ते त्याचनुसार चालते आणि अशाच प्रकारे न्यायालयासमोर सर्व साक्षीदार आणि पुरावे आल्यामुळे न्यायालयाला तिला फाशीची शिक्षा द्यावीच लागते. आता सत्य सगळ्यांसमोर होते. त्या रूममधली रेकॉर्डिंग सगळ्या ऑफिसर्सने पाहिलेली असते. त्या रेकॉर्डिंगमध्ये ऑफिसर सुनीलने सुनीतीचा चेहरा आपल्या हाताने पकडला होता आणि आपला चेहरा तिच्याजवळ आणून म्हणाला होता, बघितले, मी करूनच दाखवलं जे मी तुला म्हणालो होतो. जर तू माझ्यासोबत 1 तास जरी झोपली असतीस तर तुझे जीवन सुखी झाले असते. तुझा नवरासुद्धा मारला गेला नसता आणि मी सुद्धा खुश राहिलो असतो. तू किती जणांचे आयुष्य बर्बाद केलेस, स्वतःचे केलेस, तुझ्या नवऱ्याचे केलेस. माहिती आहे ना मी कसा तुझ्या नवऱ्याला नशीला पदार्थ देऊन त्याचा गळा कापला आणि तुझ्या बोटांचे ठसे त्या हत्यारावर घेतले. पण आता मला कळत नाहीये की तू आता मरणाच्या दारात उभी आहेस आणि आज तुला माझ्यासोबत झोपायची इच्छा आहे. आज तुला कळाले का जेव्हा तुला फाशीची शिक्षा होणार आहे. पण आता मी यामध्ये काय करू शकतो. आता तुला मी नाही वाचवू शकत. हे बघ, मी तुझ्यासोबत झोपू शकतो, तुझी इच्छा मी पूर्ण करू शकतो, पण तुला मी वाचवू शकत नाही. एवढं बोलून तो ऑफिसर सुनील तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच वेळेस ऑर्डर मालिनीने फोन करून तिथल्या शिपायांना रूम बाहेर गोंधळ घालायला सांगितला होता. म्हणजे सगळ्यांचे लक्ष विचलित होईल आणि ऑफिसर सुनील गोंधळ ऐकून बाहेर येईल. आता जेव्हा सकाळी तिला नेले गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या रूममधील सर्व रेकॉर्डिंग सगळ्यांना दाखवली गेली तेव्हा सगळे उपस्थित ऑफिसर्स एकमेकांचे चेहरे बघत होते. पोलीस तपासक सुनील याला तिथेच बेड्या ठोकल्या जातात आणि त्याच्यावर केस चालू होते. शेवटी ऑफिसर सुनील याला फाशीची शिक्षा होते आणि सुनीती ठाकूर हिची निर्दोष मुक्तता होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल.
जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.